नमस्कार मंडळी. मनोरंजनाची भरजरी पैठणी विणायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. हास्याचं नाजूक जरतारी नक्षीकाम करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांना कौतुकाची शाल प्रदान करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई तामणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर आणि ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड रेकॉर्ड होल्डर प्रसाद ओक. ऐका एकाच वर्षात धर्मवीर या मराठी चित्रपटासाठी जास्तीत जास्त सर्वाधिक पुरस्कार पटकावणारा हा एकमेव मराठी कलाकार आहे आणि आम्हाला तुमचा अत्यंतिक अभिमान आहे. आणि मंडळी, त्याचबरोबर आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत श्री निखिल चंद्रकांत पासकंठी आणि श्री विश्वास चंद्रकांत पासकंठी. तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात अत्यंत मनापासून स्वागत आहे. तुमच्याकडून तुमच्या दालनाविषयी, तिथल्या वैशिष्ट्यांविषयी, साड्यांविषयी भरपूर काही जाणून घ्यायचं आहे. पण आता वळणार आहोत आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, आज आपली लाडकी मोना डार्लिंग येणार आहे एका हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हेवी लाफ्टर डोस अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. डॉक्टर कार्तिक, सगळी तयारी झाली? वा 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 वा. आय एम व्हेरी मच एक्साइटेड. बघ, रोबोटिक ऑपरेशन थिएटर पहिल्यांदा आपल्या शहरात येतंय, ते आपल्या हॉस्पिटलमध्ये. असा दणका झाला पाहिजे. हा, सगळ्या पेपरमध्ये पहिल्या पानावर आपल्या हॉस्पिटलची जाहिरात पाहिजे मला. जे सेलिब्रिटी येतील ना, त्यांच्यासोबतचे फोटो टाकून द्यायचे. त्यांच्यासोबतचे व्हिडिओ बाईट आहेत ना, ते सोशल मीडियावर फिरवा. दणदणाट करून टाका. मजा आली पाहिजे. असं गैरे पैसे गुंतवलेत रे डॉक्टर कार्तिक. आणि काहीच अपुरं ठेवू नका बरं का. डॉक्टर सहस्त्रबुद्धे येत आहेत, ते वेळेचे एकदम पक्के आहेत. ही इज माय ट्रू इन्स्पिरेशन. वा वा वा. म्हणजे काय, माझे पण ते गुरुच आहेत. हे जे का हॉस्पिटल उभं राहिलं ना, हे त्यांच्यामुळेच उभं राहिलेलं आहे. हा, आणि दुसऱ्या सेलिब्रिटी तर माहितीच असेल तुम्हाला, मोना डार्लिंग येत आहेत. किती दिवस झाले झोपले नाही, म्हणजे डोल्याला डोला लागणार नाही. प्लीज कदम कदम. अरे डॉक्टर कार्तिक, हे काय, यांना डिस्चार्ज द्या. यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. काय मला डिस्चार्ज नको पाहिजे तर मला कुठलं तरी औषध द्या आणि मला इकडे आजारी पडू द्या. घाबरा. अरे मोना डार्लिंग इकडे आल्यावरती बोलणार, बाला कसं वाटतंय तुला? मी बोलला छान भारी वाटतंय. कदम कदम कदम. हो हो हो, येत आहेत. हे बघा, ही क्रेज आहे मोना डार्लिंग यांची. मोना डार्लिंग आल्या, सहस्त्रबुद्धे सर आले, म्हणजे क्लास मास या दोन्ही प्रकारचे पेशंट येणार. अशी बम गर्दी होणार आपल्या हॉस्पिटलमध्ये. 5 करोड इन्व्हेस्ट केलेले आहेत रे. वसूल. अरे बाय ना, अरे सरांचा मिस कॉल येऊन गेला. माझा फोन सायलेंट वर आहे. सर आले असतील. अरे या 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 सर. थँक्यू सर. अभिनंदन थँक्यू सर. तुझं हॉस्पिटल होतं मला माहितीच होतं, पण आता तू ते मल्टी स्पेशालिटी केलंस. तू काय, वा वा. क्रेडिट गोज टू यू सर. माझं काही नाही रे, तुझं हे सगळं जे काय आहे ते छान उत्तम हॉस्पिटल केलेलं आहेस. वा, ऑलरेडी पेशंट असताना परत उद्घाटन छान. रोबोटिक ऑपरेशन थिएटर, त्याचं उद्घाटन करायचं सर तुम्हाला. सर बसा ना, बसा. काय हरकत नाही, बसा ना. छान वाटतं, मस्त. तू माझा विद्यार्थी आहेस आणि मला खरं तर आधी याची लाज वाटायची, पण आता अभिमान वाटायला लागलाय. वा, खरंच वाटलं नव्हतं कधी की माझा विद्यार्थी इतकी प्रगती करेल. झालं सर. केली आहेस, अभिमान वाटतो. छान छान Thank छान you, छान. thank you. चला करून घेऊया का पटकन. काय मला आणखीन 3 ऑपरेशन्स आहेत पुढे, मला जावं लागेल ना, सर्जरीज आहेत. सर फक्त 5 मिनिटं. 5 मिनिट आणखीन. दुसऱ्या सेलिब्रिटी येत आहेत मोना डार्लिंग म्हणून. त्या आल्यानंतर आपण करूया. मोना डार्लिंग, अच्छा, म्हणजे याही सर्जन आहेत का? फॉरेनच्या दिसतात मोना डार्लिंग. नाही सर, त्या रील स्टार आहेत. खूप फॉलोअर्स आहेत त्यांचे, 36 मिलियन. साम्या कॉलेजात असल्यापासून बघतोय. 36 काय असतं रे? ते 37च्या नंतर बुद्धी चालीच्या आधी असते बघा ते. तू कोण पल्ल्याच्या
आधी हो 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 बस शाम्या सर काय रे हा पेशंट सुद्धा तुझ्यासारखेच भरलेत सगळे सर फनी आहेत ते खूप सारे हे बाळा इकडे काय भाई काय भाई शाम्या तुम्हाला भाई म्हणाला का रे पेशंट आहेत नाही इकडे बोलो पेशंट मांडवकर इकडे या. काय आहे अरे पेशंट आहात ना हाताला सलाई नाही तुमच्या येस अरे कुठे गेला होतात मग मोना डार्लिंग येत आहेत ना हा, हा. त्यांना पुष्प आणायला गेलेलो पुष्प वा शाम्या वा छान झोपा तिथे पटकन झोपा आणि ती सलाई लावा ते खेळलं लावा ते, नाहीये. हा, सलीम लावा. ए, हा. मला माहिती चल चटाचट अरे मला जायचंय पुढे हा? चला वर डॉक्टर श्यामराज मी आहे सर हा मोना मॅडम येत आहेत तर हे सगळ्यांना द्या आपल्याला ते आल्या की त्यांच्यावर उडवायचे फुलं घ्या ही फुलं घ्या त्यांना द्या त्यांचे डोळे बघा त्यांना द्या ठीक आहे, हे धरा मॅडम आल्या की उडवा हा? नमस्कार मी डॉक्टर उडवा खवातीन हजरात 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 आ रही है हुस्ने नजाकत अदाए शाही की जिंदा तस्वीर बेकरार जाने मन फिंस्टा क्वीन स्टार एरील रानियों की रानी मल्लिकाओं की मल्लिका जो फूल नहीं उड़ाएगा वो घाट का ना गली का तो आ रही है मोना डार्लिंग हॅलो एव्हरीवन मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग बुम बुम चिक चिक Mom is home. Hello, cutie pie. Music, please. Come on. Yeah, yeah. Come on. Yeah. शाम्या Come on. अरे हे शाम्या शाम्या लाज वाटत नाहीये का तुला सर कुठल्या थराला गेलास तू आत्ता कळतंय का तुला सर त्यांच्या खूप शाम्या तुझ्या नावापुढे जो डॉ लागतो तो डॉक्टरचा आहे का डॉगचा आहे कुत्र्यासारखा नाचलास सॉरी सर त्यांच्या मी खूप मोठा फॅन आहे अरे सर म्हणून तू असं करशील का शाम्या ज्युनियर समोर मारून अरे ज्युनियर समोर तुला मारण्याची लाज नाही वाटली पाहिजे नाचल्याची वाटली पाहिजे शाम्या Sorry. कळलं ना एक्सक्यूज मी मॅडम मी तुमचा खूप मोठा फॅन आहे Oh. माझं नाव मँडी मी पण माझं नाव आहे अंडी अरे कधी क्या? अंडी अंडी मग तुम्हाला उबाळू काय अरे श्यामा काय आहेस का तू काय चाललंय हे हा? अरे नाचवलंस काय हसणं खिदळणं चाललंय एक काय मिनिट, मॅम. हॉस्पिटल आहे का बार आहे हॉस्पिटल आहे मग तसं ठेव ना हे हो 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 सर हॅलो क्युडी बाय Hello. मला देऊ काही टुचुक 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 मुद्द्याचं कर ना पटापट मला निघायचंय पुढे श्याम्या सॉरी सर सर मॅडम या केवढी बाय तुमचं गैर स्वागत आहे Thank you. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी आला नाही नाही तुम्ही पैसे दिले म्हणून आले हो ते तर आहेच बा आमच्या या म्हणजे रोबोटिक ऑपरेशन थिएटरच्या उद्घाटनासाठी आल्यावर ओ तुम्ही- माय गॉड आय कांट बिलीव्ह ही वाटत नाही आहेत रोबोट आहेत माणूसच वाटतायत एकदम मी रोबोट नाहीये मी माणूसच आहे ओ माय गॉड सेम बोलताय माणसासारखे बोलतायत माणसासारखेच बोलतायत हे हो कारण मी रोबोट नाहीये मी माणूस आहे ओ माय गॉड ती रोबोट मध्ये असतं नाही का सेम वाक्य फीड केलेलं तेच बोलतायत ते कन्फर्म रोबोट आहेत अरे ना मी खरंच रोबोट नाहीये मी माणूस आहे तुमचं बटन कुठे आहे? मला दाबू द्या शाम्या, ए. मोना- शाम्या. सांग. अरे तिला मी रोबोट का वाटतो तू माझ्याकडे हात करून नको बोलू रे सॉरी सॉरी सर तिकडे आहे ना ते थिएटर ते सांग तिला ते तिला वाटतं मी रोबोट आहे मोनाजी या क्युडी बाय ते रोबोट नाही ते माणूसच आहेत नाही. नाही खरंच ते खूप मोठे सर्जन मेडिकल कॉलेजचे डीन प्राध्यापक डॉक्टर सहस्त्रबुद्धे आहेत ओ करेक्ट नाव आहे वाटतात पण हे काय बुड्ढे वाटत तुम्ही बुड्ढे मॅनेजर हे यंग असतील त्यांचं नाव काय असेल तेव्हा सहस्त्र यंगे
शाम्या शाम्या तिला सांग असलं काही करू नको. माझं नाव सहस्त्रबुद्धे आहे तर मला सहस्त्रबुद्धेच म्हणायचं. नाही जमत तर डॉक्टर म्हणायचं. सांग तिला. या डॉक्टर 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 नाही बाई, शाम्या रे. डॉक्टर डॉक्टर नका म्हणू. ही सेलिब्रिटी आणलीस तू आणि का आणलीस तू हिला? काय आहे? त्यांच्याकडून आहे ना आपल्याला व्हिडिओ बाईट शूट करून आपण घ्यायचं त्याने काय होणार आहे? त्याने सर बुचू बुचू गर्दी होईल. शाम्या आधी मला सांग हा चांगला शब्द आहे का वाईट? चांगला आहे सर. बुचू बुचू म्हणजे खूप गर्दी होईल. मग ठीक, येतील, मग ठीक. त्याच्यासाठी मोनाजी मोनाजी या, cutie मोनाजी, pie. तो व्हिडिओ बाईट आपण शूट करून घेऊया ना. डॉक्टर कार्तिक शूटिंग करा शूटिंग करा मोबाईल. हॅलो हो लवकर करतो लवकर कर. हाय. ऐका ना ऐका ना मोनाजी मोनाजी या. मोनाजी फक्त असा व्हिडिओ करा ना की भलते पेशंट आले पाहिजे बुवा. बाकी तर तुम्ही भारीच करता. ओके लोकांना बोलवायचंय ना हा, हा, हॉस्पिटलला हा, बोलवा त्यांना. ओके इथून सुरू करायचंय काय हा त्यांच्याकडून त्यांच्या कदम कदम ओके रेडी आहे मी सुरू करा. ऍक्शन हा ऍक्शन आहे मॅडम. हे क्युटी पाय हाय काय झालं तुला मैंने स्पॉन्डिलिसिस झाले. बचपन की गलती है हाँ ए, नाही रे. अरे काय शाम्या अरे स्पॉन्डिलिसिस म्हणजे बचपन की. अरे शाम्या रे स्पॉन्डिलिसिस म्हणजे मानेचा आजार. नाही नाही बरोबर बोलतायत ते. माझी बचपनची गलतीच आहे. मी लहानपणी घोडा घोडा खेळायचो ना. पडलो खाली तेव्हा झालं तर सच क्यूटी मी पण घोडा घोडा खेळायचे मला पण आवडतं पण आता बरं वाटतंय का ते जाम भारी वाटते मला. बरे वाटतंय एकदम भारी जाम भारी. व्हेरी गुड इकडे या उठा उठा तुम्ही उठा तुम्हाला काय ओ किती छान आहे पुचुक पुचुक अरे शाम्या काय वाटलं त्यांची स्टाईल आहे. अरे सलाईन दाबलं तिने. नाईस तुम्हाला कसं वाटतं हॉस्पिटल मध्ये येऊन भारी भारी वाटतंय भारी वाटतंय. गाईज बघितलं का सगळ्यांना हॉस्पिटल मध्ये येऊन भारी वाटतंय. तुम्हाला पण भारी वाटायचं असेल तर या हॉस्पिटलला या कारण इथे आहेत हे बुड्डेवाले डॉक्टर आणि तुमची मोना डार्लिंग तुम्हाला बोलवतीये सगळ्यांना या 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 सगळ्यांनी हॉस्पिटलला या 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 सगळ्यांनी हॉस्पिटलला या या कम ऑन गाइस जॉइन मी या 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 सगळ्यांनी हॉस्पिटलला या 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 सगळ्यांनी हॉस्पिटलला या इथे होते ऑपरेशन इथे होते चीडफाड टुचुक 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 शाम्या हे काय मध्ये टुचुक टुचुक? गुंगीचं इंजेक्शन मारलं इंजेक्शन आहे सर. टुचुक 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 या तुम्ही करा या 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 सगळ्यांनी हॉस्पिटलला या वंडरफुल वा 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 भारी भारी केलं ना शूट कार्तिक. शाम्या इकडे जरा इकडे. हा, असं. हा काय प्रकार होता रे शाम्या? त्यांनी क्रिएटिव्ह गाणं तयार केलं प्रमोशन साठी. तुला हे गाणं क्रिएटिव्ह वाटतंय? शाम्या बाराखडीत यर नंतर काय येतं? ल व बस बस एवढं लक्षात ठेव. एवढं लक्षात ठेव शेवटपर्यंत. तुला कळत नाही हे क्रिएटिव्ह आहे का? हा कुत्र विचारणार नाही तुला कळतंय का? हे असं करणार आहेस हॉस्पिटल तू असं चालवणार आहेस? नाही नाही व्यवसाय सांग त्यांना काय महत्वाचं जे काही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तर त्याच्यात काय काय बाबा तुझी यंत्र असतील ना काहीतरी करायचंय ते सर. लोकांना त्याचा कसा फायदा होणार आहे? वाईट करायचंय सर. मग ते कर ना व्यवसाय आणि म्हणजे- पटापट कर. मला वेळ नाही तर मी निघून जातो. लगेच करतो सर लगेच करतो सर. कार्तिक कार्तिक चल चल शूटिंग कर. आता आहे ना मॅडम, लाग- अरे मॅडम तुम्ही इकडे या ना तुम्ही या ना तिला मॅडम. उठवा पहिले. हे दोन पेशंट एका कॉटवर बसताय तू येणार आहे बाबा. मांडवकर तुम्ही इकडे इकडे बसा ना तुम्ही हा वाटलं. नक्की पेशंट म्हणून आलाय का पिकनिकला आलाय रे? नाही नाही पेशंटच आहेत ते पण ते फॅन आहेत मोनाजींचे. कार्तिक शूटिंग करा. आता मी आहे ना तुमच्या दोघांना माहिती देतो असं आपण व्हिडिओ शूट करूया. नाईस नाईस आय एम एक्साइटेड अरे बाप मला माहिती आवडते या. तर मंडळी आज आपल्या इथे खूप मोठे सर्जन डॉक्टर सहस्त्रबुद्धे सर आलेले आहेत आमच्या हॉस्पिटलला. त्याचबरोबर मोनाजी सुद्धा आलेले आहेत. बम बम चिक चिक तर मला या दोघांना सांगायला आवडेल म्हणजे मॅडम बघा की आमचं गैर भारी हॉस्पिटल आहे. इथे Yes. खूप साऱ्या सुविधा आहेत. आमच्याकडे 150 बेड आहेत आणि त्याचबरोबर आमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा आहेत त्यापैकी एक सुविधा म्हणजे सिटी स्कॅन. ओ पंढरपूरची बस मिळते इकडे एसटी स्टँड नाही सिटी स्कॅन. तिला एसटी स्टँड वाटतंय ते. करू नको सांग तिला समजावून. एसटी स्टँड नाही. इथे बस नाहीयेत सिटी हा, स्कॅन CT मध्ये. scan म्हणजे- हा. हे बघ हे मशीन आहे ना हे हे machine. तिला दिसू दे बाजू. हे बघ हे मशीन machine. हे सिटी स्कॅनचं मशीन असतं. या पेशंट येतात ना ते या मशीन मध्ये झोपतात. आणि कुठे जातात तुझ्या घरी जातात. कशाला कुठे जातील मरायला? पेशंट फक्त झोपतात त्याच्यात कुठे जात नाहीत. सर मी समजावतो. समजाव. तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम. शट अप मॅनेजर थँक्यू मॅडम. मॅडम त्यात सिटी स्कॅन म्हणजे त्यात अख्खी बॉडी स्कॅन होते
आपण एक्सरे कसा काढतो तसं अख्खी बॉडी स्कॅन होते. ओ लाईक QR कोड. पुढे चला पुढे चला पुढे चला चला मोनाजी व्हिडिओ व्हिडिओ या, 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 cutie व्हिडिओ तर त्याचबरोबर आमच्या हॉस्पिटलमध्ये अल्ट्रासाऊंडची मशीन आहे, I know. सोनोग्राफी आहे. आय नो दॅट मशीन. मी जेव्हा सॅड होते तेव्हा मॅनेजर मला त्यांनी गुदगुल्या करतात. मजा येते. शाम्या नाही नाही हे आठवलं? शाम्या घरच्या घरी या मशीनचा काय वापर करतायत रे हे? मला नाही माहिती सर. नाही डॉक्टर साहेब नाही तसं नाही काय मॅडमचं एकदा पोट दुखत होतं तर डॉक्टरांनी ते मशीन तेव्हा वापरलं होतं तर त्यांना ते खूप आवडलं मग आम्ही ते तेव्हा आमच्याकडेच ठेवून घेतलं. मग आता मॅडमना कंटाळा आला की ते पोटाला जेल लावतात आणि ते असं मशीन फिरवतात बुवा मजा येते त्यांना. हसू नकोस बावळट त्याला सांग मी सांगतो मी गुदू गुदू करतात बुवा त्या मशीनने तुम्ही. मोनाजी पण Yes. सोनोग्राफीचा खरा उपयोग काय ते तुम्हाला माहिती आहे मला माहितीये प्रेग्नेंट वुमेन साठी असतं ना. अरे तू तुझ्याकडे पॅम्पलेट आहे ते दे ना. हा नुसतीच उभी येतो नर्स बनवून ये लवकर. हा? सगळ्यांना पॅम्पलेट दे काहीतरी काम कर. दे 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 दे. हा सर सर आता हे काय वाचणार बिचणार नाही 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 तुम्ही वाचू नका. तुम्ही फक्त पॅम्पलेट घेऊन उभं राहा. तो शूटिंग करेल. याच्यातला जो मजकूर आहे ना मोनाजी तुम्ही वाचा तो. मॅनेजर मॅडम वाचू काय मी? ऍक्शन बोला ना. ऍक्शन ऍक्शन अरे चेअर करा ना. बस बस रौश रौबर रौश रौबर रौश रौबर. अरे खुश खबर आहे ना ते ख फोडून रवू वाचलाय तिने. रऊश रौबर रऊश हे असं आहे का? थोडं- खुश खबर खुश खबर खुश खबर. खुश खबर खुश खबर खुश खबर. आता MJ सतीश शाह. शुश्रूषा कोण सतीश शाह? MJ शुश्रूषा सतीश शाह वाचते ते. मॅडम 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 शुश्रूषा मॅडम Okay, I'm so sorry. मॅडम manager, my शू bad. Yeah. शू Yeah. श्रू Okay, okay. शू शू इथे या जरा इथे 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 असं शू करून उभे राहा. अरे काय बोलताय ते? हा, असं श्रू मॅडम Okay. श्रू Okay, manager. आणि बाकी मी दाखवतो बाकी मी दाखवतो. ओके शू श्रू शा श्रू Oh, like that. Okay, now I got it. Now I got it. Thank you. हे कळतंय तिला. त्यांना सामान्य भाषेत सांगावं लागतं. पुढचं कसं वाचेल मग ती चिकित्सालय? वाचतील 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 ते वाचतील. ए, आपण आहे ना आता पुढे जाऊ. सर सर तुम्हाला पण लवकर जायचंय. आपण लगेच आहे ना आता मॅडम मॅडम मोनाजी Yes, आता आपण लगेच आहे ना रोबोटिक ऑपरेशन थिएटरकडे जाऊ. Oh, पण हा वाटतच नाहीये रोबोट. हे माणूसच वाटताय ते. अरे मला नाही म्हणत आहे तो. मी आहे का? तू माझ्याकडे नको ना रे हात करू शाम्या. ऑपरेशन त्यांचं थिएटर बटन दाखवा ना मला दाबायचं. नाहीये का मी रोबोट? सांग शाम्या तिला. नाही ते रोबोट नाहीये. ते रोबोट नाहीयेत रोबोटिक ऑपरेशन करायला जायचंय मॅडम. हा रोबोटिक ऑपरेशन ऑपरेशन आपण करणार आहे. मी कापणार. कोणाला माझ्याकडून ऑपरेशन करून घ्यायचंय? कदम अरे हो कदम थांबा ना. बस बस शाम्या शाम्या तू बारका पेशंट इकडे घेऊन ये. कदम इकडे या, इकडे 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 या तुम्ही. इकडे हे माग इथे बाजूला जे आहे लघवीची पिशवी लावून फिरावं लागतंय तुम्हाला. तुम्ही मारामारी करायला उठलात. मगाशी स्वतःचा पॉट उचलायला जमला नाही तुम्हाला. बसा तिकडे मागे. बस मांडवकर. आणि तुम्ही हातात काय गुलाब आहे? हुमायू आहात तुम्ही? सलाईन आहे ना ती? जा मागे घेऊन बसा. बाबा तिकडे. तर आपल्याला आहे ना आता रोबोटिक ऑपरेशन थिएटरकडे जायचंय बा. पण ऑपरेशन मीच करणार. मोना डार्लिंग जिकडे जाते ती तिचं काम स्वतः करते. नाही करता येणार. आता सांग हे डॉक्टर ठरवणार सगळं. मुळात रोबोट ठरवणार कसं ऑपरेशन करायचं कोणाचं ऑपरेशन करायचं. आणि मग डॉक्टर काय करणार आहे? डॉक्टरच ऑपरेशन करणार आहे. आता तर बोलली ना रोबोट ऑपरेशन करणार आहे. हा रोबोट करणार आहे पण डॉक्टर ऑपरेशन करणार आहे. मग रोबोट काय करणार आहे? ऑपरेशन करणार आहे. डॉक्टर काय करणार आहे? ऑपरेशन करणार आहे. मग रोबोट काय करणार आहे? ऑपरेशन करणार आहे. आणि मग डॉक्टर काय करणार आहे? अरे शाम्या मग डॉक्टर काय करणार रे? अरे सर तुम्ही कुठे कन्फ्युज होताय? अरे ती रोबोटचं ऑपरेशन करणार मग डॉक्टर काय करणार? आणि जर डॉक्टर करणार तर मग रोबोट काय करणार? सर अरे रोबोट हा सर सर मी समजावून ते सांगतो सांगतील. त्यांना. हा, तुम्ही बसा सर. मॅडम 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 रोबोटिक सर्जरी म्हणजे डॉक्टरनी रोबोटच्या साह्याने केलेली शस्त्रक्रिया. शट अप मॅनेजर. थँक्यू मॅडम. मॅडम म्हणजे हात रोबोटचेच असणार फक्त ऑपरेट डॉक्टर करणार. हा 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 म्हणजे आता बिल्डिंग बुलडोजर पाडतो हा. पण बुलडोजरनी कुठली बिल्डिंग पाडायची हे माणूसच ठरवतो. ओ लाईक दॅट.
तसं मॅडम. नाव माय गॉड ओके. हा उदाहरणात कळलं तिला. ते ना सामान्य भाषेत सांगावं लागतं. लाज आहे ही बाई म्हणजे लाज आहे. मॅडम कसं आहे रोबोटिक सर्जरीमध्ये काय होतं असे बारीक बारीक स्मॉल कट्स होतात. त्यामुळे कसं आपल्याला दुखापत होत नाही, वेदना होत नाही, रिकवर पटकन होतो आपण, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहज आणि अचूक उपचार होतो मॅडम. आता पुढे जाऊन कॅन्सर ऑपरेशन्स म्हणा, कार्डियक ऑपरेशन्स म्हणा, ह्यात रोबोटिक सर्जरीचा खूप मोठा वाटा असणार आहे शट मॅडम. अप मॅनेजर, बोरिंग करताय तुम्ही. एक मिनिट हे नाहीये, हे बोरिंग नाहीये. एक मिनिट इकडे एवढी सगळी माहिती तुम्हाला कशी काय? हा नाही, मी अमेरिकन न्यूरो रोबोटिक सेंटरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे तार्किकी, सांख्यिकी आणि विश्लेषणात्मक प्रणाली प्रक्रियेचे आकलन करणाऱ्या जी संस्था आहे PPOD, त्यात मी सभासद आहे. एक मिनिट म्हणजे नुकताच माझा प्रोबेबिलिटी, लिनियर अल्जेब्रा, कॅल्क्युलस टेन्सर फ्लो म्हणजेच पायटॉर्क यांचा आणि रोबोटिक सर्जरी यांचा संबंध अर्थात मेरे हात में तेरा हात हो हा प्रबंध प्रकाशित झालेला आहे. एक मिनिट हा प्रबंध प्राध्यापक डॉक्टर DRO जगदाळे यांचा आहे. हा, मीच DRO जगदाळे. DROचा अर्थ दादरचा राजदीप ओंकार कुमार जगदाळे. तो प्रबंध तुमचा आहे? हा. महंत अहो पारायण करतोय मी त्या प्रबंधाची. नाही. मी ते प्रबंध वाचूनच मी ऑपरेशन केले. पाय कुठे आहेत तुमचे? नाही. वा वा वा, प्रत्यक्ष भेट झाली. वा, आनंद झाला. वा वा, व्हेरी गुड छान. फक्त एक प्रश्न पडलेला आहे आता मला सांगा, बुद्धी आणि ज्ञान आणि आयुष्य ॲस्पिरिन इतकं मोठं असताना भांड घेऊन एनिमाच्या मागे का धावताय? वा, पैसे मिळतात तुम्हाला, आणि मिळत असतील तरी किती पैसे मिळत असतील? पैशांसाठी करताय हे? सगळ्या गोष्टी पैशांसाठी नसतात करायच्या डॉक्टर. मग हे का करताय? त्या लग्न करणार आहेत माझ्याशी. ही बाई लग्न करणार आहे तुमच्याशी, हो आणि त्याच्यावर तुम्ही खुश होताय? हो, ती निर्बुद्ध आहे. तेच तर वैशिष्ट्य आहे. म्हणजे बायको बुद्धिमानच हवी हे गरजेचं नाहीये, पण बायको मायाळू हवी आणि प्रेमळ हवी हे गरजेचं आहे. ज्या त्या आहेत. आणि मला सांगा, एवढा अभ्यास करणाऱ्या मुलाला एवढी सुंदर बायको मिळेल का कधी? नाही ना भेटत. काय आपण अभ्यासात गुंग राहतो आणि चांगल्या पुरी निघून जातात. तसंच होत. आम्या, सॉरी सर. मी सुद्धा चांगली पोरगी नाही, पण मी निघून जातो. नाही सर, मला नाही थांबायचं. सर, लगेच करून टाकू, सर. बोलवू नकोस मला, थोबाड फोडीन मी तुझं. एकच मिनिटात सर. अजिबात मला यायचं नाही ओ माय तुझ्या गॉड, हॉस्पिटलला. तुमचा रोबोट चाललाय. तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचा रिमोट द्या, मी त्याला रिव्हर्स मारती. रोबो नाहीये मी. नाही, सर. आवळट. ए किती क्यूट चालतायत रोबोट सारखे ते बघा. हे हरवत नाही. चला आता आपण ओटीत जाऊ. ओ माय गॉड, उटीला जायचंय. कोण येणार? कम ऑन गाइस, चला उटी गोपाला. क्या बात, ॲज युजल हिलेरियस परफॉर्मन्स. मस्त. बघू ह्या सरसे काय म्हणतात प्रसाद दा. अरुण आणि मँडी, यू स्टोल द शो. म्हणजे सिरीज कुणाची? मला काय वाटतं माहिती ना, की मला असं वाटतं की तुम्ही श्याम, शिवा, ओमकार, मंदार, तुम्ही सगळे MHJ आहात. पृथ्वी प्रत्येक स्किटमध्ये करतो ती असते शुश्रूषा, आणि अरुण एकटा येतो आणि त्याच्यासोबत येते मल्टी स्पेशालिटी. वा दादा, वा क्या कहने. अरुण, ती जी पिशवी तू लावली आहे ती दिसते लागावी. आणि सलाईन शिवानी दाबल्यानंतर तुझी रिॲक्शन दिलीस, आउटस्टँडिंग. फारच बहारदार, मज्जा आली. शिवा कडक ॲज युजल. वा दादा, बहारदार कमेंट. तुम्ही जाऊ शकता उटीला. थँक्यू. मंडळी, मित्राच्या आयुष्यात उगाच ढवळाढवळ करून त्याला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करणारा मित्र तुम्हा सगळ्यांना माहिती आहेच आहे. चला बघूया तो आज काय काय उचापती करतोय तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्य कलाकारांना.
अरे बाई विकेंडची तयारी झालेली आहे हे बघ बिअरचा सगळा स्टॉक पण घेतलाय. हो म्हणजे काय लगेच आता बायकोला काहीतरी बोलतो 5 मिनिटात येतो. हो कोणाला नाही नाही समयाला बोलू नको आधी अजिबात नाही बोलवायचं. हो हो अरे थांबा बाटल्या पण बोलतात समय नको यार त्याला नको यार प्लीज. हा चल चल आलोय मी 5-10 मिनिटात निघतो. येस येस बाय. ओके तू पोच तिकडे. हो आलो आलो बाय. काय अहो किती फोन लावते मी तुम्हाला कधीचा फोन बिझी लागतोय. हा अगं ते माझा फोन जरा त्या ट्रेन मध्ये पडलेला ना डिस्प्ले उडाला माझा तर ते कळत नाही फोन कोणाला. बरं असू दे ऐका ना चला लगेच आपल्याला कणकवलीला जायचंय. कुठे जायचं. कणकवलीला. कणकवलीला कशाला. माझा गोपी मामा आहे ना. कोण गोपी मामा. गोपी मामा असं काय करतात. शिला मावशीची मावस बहीण आहे तिचा मावस भाऊ त्याचं काय. गोपी मामा तर तो कणकवलीला असतो ना त्याला रक्त कमी पडतं ऍडमिट केलंय बिचाऱ्याला हो. आणि त्याला ना बी पॉझिटिव्ह रक्ताची गरज आहे. तर तिने काय केलं व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं की बी पॉझिटिव्ह जर कोणाचा ब्लड ग्रुप असेल तर सांगा. म्हटलं ह्यांचा आहे आम्ही येतो असं मी सांगितलंय तिला तर आपण जाऊयात ना. हा? अगं वेडी आहेस काय. असं काय प्रत्यक्ष जायचं नसतं. म्हणजे? काय आपण रक्ताच्या बाटल्या तिकडे ब्लड बँक मध्ये दिल्या ना की त्या बदल्यात रक्त मिळतं. त्यासाठी आता कणकवलीला जायची गरज नाहीये. पण ऐका ना गोपी मामाला पण बरं वाटलं असतं ना आपण जाऊन स्वतः जाऊन रक्त दिलं असतं तर. आणि तुम्हाला उद्या सुट्टी पण आहे ना जाऊया ना. ऐका ना नको गरज ना आहे हो ऐक आपली ना ऐक त्यांना. ना नको ना म्हणजे मी आत्ता ट्रेन मधनं धक्के खात आलोय का. उद्याचा एक दिवस आराम आहे परत परवा धक्के खायचे आहेत. नको ना आज मस्त विकेंड आहे मस्त बसेन बायको बरोबर गप्पा मारत बसेन छान तिच्यावर गप्पा मारेन. आणि मुळात काय आहे, मी गेल्याच आठवड्यात ना ते आपल्या अण्णा काका नाही का त्यांच्यासाठी ब्लड डोनेट केलं. आता मला 3 महिने रक्तदान करता येणार नाही. नवीन रक्त व्हायला किमान 3 महिन्यांचा वेळ लागतो. अच्छा म्हणजे तुमच्या काकांना तुम्ही बरोबर रक्त दिलं पण माझ्या मामाला तुम्हाला रक्त द्यायचं नाहीये हे सरळ सरळ सांगून मोकळे व्हा ना. मला कारण नका सांगू. नाही मला सवय झाली आता या गोष्टीची. सायन्स आहे मी कारण देत नाहीये. आणि हे बघ काय प्रॉब्लेम काय त्यांना रक्त देण्याचं ना मी सगळी व्यवस्था करतोय. बघ माझे मित्र आहेत आता तुला माहिती माझे मित्र सगळे कोकणातलेच आहेत. कणकवलीचा कोण ना कोणतरी डेफिनेटली निघणार. मी आता जातो लगेच जातो मित्रांना भेटतो. चलो बॉटल निकालो म्हणजे बॉटल निकालो ब्लड भरो और उनको दे. करणार यार असेल, बस. खरंच असेल ना असं कोणी नाही, कणकवलीचं तर खूप होणार. बरं पडेल हो. मी करणार. मी आता सांगते तिला जरा मेसेज. वहिनी वहिनी कोण आहे. दरवाजा उघडा वहिनी चक्कर येते. एक मिनिट समय कोण आहे एक वहिनी कोणाचा आवाज आहे. अरे बा, एक मिनिट वहिनी भाऊजी समय भाऊजी काय होतंय. काय उठा भाऊजी इथे 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 बसा इकडे एक मिनिट समय एकदम बसा इकडे बसा. अरे चक्कर येतं मला कुठे खेचतोय समय भाऊजी शांत हो. मला काय एकदम होतंय? चक्कर आली काहीतरी खायला द्या वहिनी काहीतरी please. घ्या आणते. पटकन एकच समय काय मिनिटं झाले मी. आरामात आरामात समय अरे काय नाही जरा विकनेस आला चक्कर आली हो एकदम मला. हो ए आण ना लवकर. आणि ते लगेच सांगते काय करतेस. हे खायला घे हे घे हे घे. पापड कोण देत चक्कर आल्यावर आपण नको. वहिनी मला काहीतरी गोड खायला द्या मला चक्कर आली आहे जरा विकनेस आलाय. एक लवकर द्या. अरे देवा एक मिनिट समय. काय होतंय. भाऊजी काय चक्कर नाही येते काय तुम्हाला? नाही चक्कर नाही वहिनी काय झालं ते मी रक्तदान करून आलो ना थोडस त्यामुळे थोडस मला जरा विकनेस आला एकदम अचानक. काय करून आलोस. रक्तदान रे ब्लड डोनेशन. आता रात्री 9:30 वाजता. अरे ते मी इथे करू लांबून आलो करून मी बडोद्याहून आलो करून मी वहिनी मी बडोद्याला गेलो होतो. बडोद्याला रक्तदान केलं आणि मग मी इथे स्टँडिंग आलो. ट्रेनमध्ये जागा पण नव्हती. दगदग करून आलो ना त्यामुळे एकदम इथे दाराशी आलो आणि एकदम मला भोवळ्याच आली आणि त्यामुळे मला हे झालं. द्या ना काहीतरी द्या ना मला प्लीज द्या. लाडू द्या ना ते परवा ए, केलं चक्कर आहे चक्कर. हे द्या ना लाडू. हा ये चाहिए. हरकत नाही भाऊजी सावकाश होऊ जाऊ भाऊजी. आई रक्ताची शपथ घेऊन सांग बाहेर ऐकलंस ना. कसलं बाहेर ऐकलं मला नाही माहिती. थांबाव तुम्ही जरा 2 मिनिटं. भाऊजी पण तुम्ही म्हणजे फक्त रक्तदानासाठी तुम्ही एवढं लांब गेलात बडोद्याला? हो चेतू आहे ना माझी बायको तुम्हाला माहिती आहे ना चेतू तिच्या आत्ते सासूचं मावस भावजो आहे ना तिच्या चुलत आजीचं ऍडमिट ऑपरेशन होतं. परत सांगेन आता. सही पकडे हो.
परत नाही. अरे कमाल आहे यार हे. अरे काय करताय emotional आहे रे रक्तदान म्हणजे काय करता काय पहिल्यांदा आयुष्यात मावस मेवणा चुलताची कुठली नाती आहे ती काही का असे ना चक्कर येते त्यांना नाही सहन होते आणि नाही तुम्ही त्यांना आठवते प्रश्नावर मला. प्रश्न विचारताय. वहिनी मला तर लक्षात आलं चक्कर का आली ते. का? मी तिकडे गेलो होतो ना बडोद्याला. मी 8 बाटल्या रक्त देऊन आलो त्यामुळे एकदम आल्यानंतर ना एकदम मला किती 8 बाटल्या. मी त्यांना सांगितलं आलो तर घ्या आता मग टू बी ऑन द सेफर साईड घेऊन टाका. परत मग तुम्ही फोन करणार भाऊजी कुठपर्यंत पोहोचलात. मी बडोदा स्टेशन परत या ना 2 बाटल्या पाहिजेत. कशाला ते पाहिजे 8 बाटल्या देऊन आलो. त्यामुळे एकदम इकडे आल्यानंतर काय झालं दगदग झाली आणि एकदम मला ती भोवळ आली आणि एकदम आता चक्कर आली. पण आता म्हणून मला मगापासून मी म्हणतो ना थकायला का होतंय यामुळे वहिनी. सम्या तुला थकायला झालंय मला तुझ्या ऍक्टिंग वर थुकायला झालंय. अरे काय 8 बाटल्या रक्त दिलंस तू आता शरीरात काय जगतोस कशावर लघवीवर काय बोलतो व्हॉट इज दिस लँग्वेज यार पशा. सॉरी भाऊजी. आय एम अ रेग्युलर डोनर. रक्तदानाचं मला नको सांगूस तू. रक्तदान मस्तदान श्रेष्ठदान श्रेष्ठदान आहे ते श्रेष्ठदान श्रेष्ठदान असतं मला माहिती आहे. मला नको शिकूस. वहिनी तुम्हाला अगदी खरं सांगू का मी जाणार होतो बडोद्याला. जेव्हा मला कळलं ना डोळ्या लागला नाही हो. चेतूचे नातेवाईक तो मी सांगितलं मी जातो. चेतूला नको जाऊस कशाला जातोयस. तिथले नातेवाईक अरेंज करतील ना सगळं. म्हटलं नाही तुझे नातेवाईक माझे नातेवाईक इतरांचे नातेवाईक थुकरट वाक्य आहे शून्य साहित्य मूल्य असलेलं वाक्य आहे त्याच्या नात्यात त्याच्या नात्यात इतरांच्या नात्यात काय वाक्याला अर्थ आहे यार. अरे पण हे मला प्रूव्हच नाही करायचं ना. हा असं वागतोय मला हे. नका नका काढू त्यांचे ते सांगतायत काहीतरी महत्वाचं. भाऊजी तुम्ही चेतूच्या नातेवाईकांसाठी एवढ्या लांब गेलात. चेतू माझा हृदयाचा तुकडा आहे. मी चेतूला सांगितलं की चेतू तुझे नातेवाईक माझे नातेवाईक आणि आपलं रक्त ते आपलं रक्त शेवटी. आणि मग सुरुवातीला हा रे विनोद चल विनोद करी वेळ आहे विनोद करायची. खरं तर वेळ आहे विनोद करायची. समय हे नको ना करू ऐक ना काही नको ना करू. विकेंड आहे माझा मग वीकेंड आहे म्हणजे ऐक ना मी ते बोलताय ते सांगतायत तो मुद्दा का लक्षात येत नाहीये तुमच्या. ते त्यांच्या बायकोच्या नातेवाईकांसाठी रक्त मारू दे. मला ना काही बोलायचंच नाही या वहिनी विषयी. थांबा जाऊ नका इकडे या. नाही हो माणूस की नावाची गोष्ट वहिनी, नाही राहिली या इकडे. जगात. काय झालंय वहिनी. भाऊजी काय सांगू तुम्हाला माझे गोपी मामा आहेत ना ते बिचारे ऍडमिट आहेत कणकवलीला. कणकवलीला अरे माकडा ऍडमिट आहे रिएक्ट हो रे कणकवलीवर का रिएक्ट होतोस. ऍडमिट आहेत. हा तर ते ऍडमिट आहेत कणकवलीत. बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपची गरज आहे. तर ह्यांचा पण सेम आहे ना ब्लड ग्रुप. तर म्हटलं आपण दोघं जाऊया ना कणकवलीला. तर मला म्हणतात तेवढ्यासाठी एवढ्या लांब जायची काय गरज आहे. व्हॉट अच्छा तू नाही म्हणालास. एक मिनिट वहिनी अडवू नका. तू नाही म्हणालास आता. तू आता नाही म्हणालास त्यांना. कणकवलीला जायला तू नाही म्हणालास का. भाऊजी जाऊ दे. किती लांब आहे कणकवली आलं रे. एवढाच आहे ते. कणकवली एवढाच आहे. कणकवलीत कुकर लावणं ना शिट्टीचा आवाज मुंबईत ऐकू येईल एवढ्या जवळ आहे कणकवली. अरे तू नाही म्हणतोस पशा. मला माहिती हा का नाही म्हणतोय ते कारण हा आळशी आहे. ऐक ना सम्या शरीर बघा ना याचं. चालता फिरता टँकर आहे हा रक्ताचा. केवढं रक्त भरलं असेल बघा ते. मांडी पिळली ना 100 लिटर रक्त खाली पडेल. अरे खरंच सांगतो मी एवढा रक्त घेऊन करणारच काय. केवढा लोद्या झालायस बघ. दे ना बाबा 4 बाटल्या रक्त काय फरक पडतो. माझ्यासारखा जर 7-8 बाटल्या रक्त देऊ शकतो याला द्यायला काय प्रॉब्लेम आहे. करायच का रे काय सायन्सला धाब्यावर बसवतोयस रक्त रक्त बोलतोय. तू शहाणपणा शिकवायला जाऊ नकोस पचा प्लीज. पण एक सांगू मी तुला आजपर्यंत कधी कोणाला सांगितलं नाहीये. आताही नाही ऐकायचं तू नाही. शांत बस पशा शांत बस. वहिनी मी चेतूच्या माहेरच्या सगळ्यांना माझे सगळे अवयव दान केलेले आहेत. तशी मी अग्रीमेंट केलेली आहे नोटरीच्या ते याच्यावर काय 100 केलं अग्रीमेंट मी केलेली आहे. अवयवदानाची नोटरी केलीस. होय होय मी तशी केलेली अग्रीमेंट. भाऊजी होय तुम्ही अवयवदान करणार होय चेतूच्या नातेवाईकांसाठी. प्लीज चेतूला हे सांगू नका. मी भाऊजी तुला नाही. वाईट वाटेल ती नाही, नाही नाही, नाही, म्हणालो. भाऊजी आपल्यात हे मोठं सिक्रेट आहे. मी नाही कोणाला सांगणार. इमर्जन्सीसाठी म्हणून मी करून ठेवलेले आहेत. खूप मोठं काळीज आहे भाऊजी तुमचं. चेतूचे वडील आहेत. त्यांना मी माझी एक किडनी दिलेली आहे. दुसरी किडनी चेतूच्या आईला दिलेली आहे. फुफ्फुस आहे ते मी चेतूच्या भावाला दिलेलं आहे. आणि वहिनी जी आहे तिला मी जठर दिलेलं आहे माझं. आणि स्वादुपिंड प्लिहा वगैरे लहान मुलं लिहिलं मजा करू असं मी त्याला बापरे. एक लहान बाळ आहे त्यांच्या घरात त्याला मी माझं अपेंडिक्स सुद्धा खेळायला दिलेलं. म्हणजे आम्हाला नको माझं काही नको. भाऊजी तुम्ही किती करता सगळ्यांसाठी. अमावस्याचं खोबरं वाटतोयस. ए याला दिलं ते काय बोलतोस तुला तरी कळतंय का. मी बोललो ना तुम्हाला ह्याला मस्करीच वाटणार. याला मस्करीच वाटणार. ए बाळा ए
अवयवदान असं नाही करत. ती एक मोठी गोष्ट आहे. माझ्या निधनानंतर माझे अवयव हे गरजू व्यक्तींना दान करण्यात यावे यासारखी मोठी समाज भावना असते त्या मागे. तू काय बोलतोय? याला दिली स्वादुपिंड, याला असा होता अवयवदान. अरे तू ठैरावणी बोलतोयस म्हणजे खरं बोलतोस असा अर्थ होत नाही त्याचा. मला लक्षात आलेलं आहे वहिनी, हा ना तुम्हाला बोलण्यात गोंडाळतो. एक मिनिट. एक सांग, माझ्या मनात काय तू तुम्हाला सांगतो. एक भावाकडून एक बहिणीला भाऊबीज तुला देणार आहे. काय वहिनी तुमचं नाक नकटं आहे. मी माझं हे धारधार नाक तुम्हाला दान करतोय. भाऊजी आजपासून हे नाक तुमचं आहे. भाऊजी खरंच? येस, मी हे करतोय माझी वहिनी. भाऊबीज आहे. ही भाऊबीज आहे वहिनी. भाऊजी. अरे नाही वहिनी, प्लीज प्लीज आता बोल. बघा किती मोठ्या मनाचे आहेत भाऊजी. मी तुमचे उपकार कसे फेडू हो? मी सांगतो कसे फेड. मी सांगतो. त्याचं 13वं असेल ना श्राद्ध, तर त्याने नाक दिलं असेल ना तुला, त्याच्या फोटोवर जाऊन शिंकर हीच त्याची परत. काय बोलताय तुम्ही हे? इतक्या मोठ्या मनाने ते माझ्यासाठी काहीतरी करू पाहताय तर तुम्ही असे खालच्या थराला जाऊ शकतात ना तुम्ही खरं? ए, मी वहिनींना शब्द दिलेला आहे, आजपासून हे नाक त्यांचं. काय करशील बोल. भाऊजी अहो काय ये बस इकडे. काय करतो? बस खाली बस, खाली बस, खाली काय बस. करतोस? आपण सुरू करूया. हे नाक आजपासून देऊन टाकूया. वहिनी काय करतोय हा? वहिनी याला सांगा. हे बघ काय भाऊजी, देऊन सम्या, टाका. नाही सम्या काय आहे, आतले अवयव काढता येत नाही. हे बाहेरचं लगेच काढू शकतो आपण. अरे वहिनी अहो, भाऊजी चॅलेंज द्या, चॅलेंज दाखवून द्या त्यांना की एक भाऊ तिच्या बहिणीसाठी काय काय करू शकतो. अरे भिंड काय काय अहो ऐका माझं वहिनी तसं थांब नाहीये. ना, ऐका ऐका वहिनी, अहो माणूस मेल्यावर नाक देतात. पण मग तुम्हाला कसं कळेल की मला नाक मिळालंय की नाही? तुम्ही मरणार ना. ऐका असं नाहीये. ऐका मी मेल्यानंतर माझं नाक मी तुम्हाला देणार आहे असं आहे ते. पण तुम्ही मेल्यावर तुम्हाला कळेल मला माझ्यापर्यंत तुमचं नाक पोहोचलंय ते. ए तसं नाहीये. असं नाही, पद्धत काय भाऊजी. असते, माणूस मेल्यानंतर मी फॉर्म भरणार, सगळं मान्य. मीही येणार. बाहेर जिन्यात जाऊन गप्पा हा, मारू. हे बघा, मला एवढंच विचारायचंय आणि तुम्हाला. ॲम्ब्युलन्स इकडे वहिनी आपल्याला का बाहेर काढतोस तू? तू कोण आम्हाला बाहेर काढणार? का फालतू गप्पा आहेत ह्या? मला एक लक्षात आलंय वहिनी, माझ्या एक लक्षात आलंय. काय हा का देत नाही माहितीये रक्त? त्याचं रक्त अशुद्ध आहे. आणि त्या अशुद्ध रक्ताचं कारण काय माहितीये? अशुद्ध रक्त का असेल? सम्या 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 नाही. सम्या हे त्याचं कारण आहे सम्या फालतूगिरी करू नको. की दारूची बाटली, याच्या रक्तात दारू भरलेली आहे, दारू. म्हणून वहिनी मी दारूच्या पेक्षा लांब राहतो. हात स्पर्श करत नाही मी. दरवेळेला माझ्या मनात विचार येतो, चेतनाच्या घरच्या लोकांना कधीही रक्त लागलं 11th आवरला, माझं रक्त शुद्धच्या आहे. माझं रक्त शुद्ध पाहिजे. ऐक ना, म्हणून मी हे करतो वहिनी. लक्षात आलं का तुमच्या? ती काही ऐकत नाहीये. इकडे ऐक माझं. सम्या हे नको करू, पार्टी आहे. ऐक माझं. मला का नाही बोलवलंस? ऐक. तिथे फोनवर बोलताना मी ऐकलं, सम्याला नको सम्याला नको. आता मरतोयस तू, बघ तिकडे इकडे. वहिनी रडताय तुम्ही? रडायचं नाही वहिनी, उठा. वहिनी उठा. आजपर्यंत तुमच्यातली गृहिणी या जगाने बघितली, आता नागिण बघायची. मला वाक्य कुठून आणतो ना, मला पुस्तक. वहिनी उठा, दीर्घ श्वास घ्या, रडण्याचा. उठा वहिनी. वहिनी उठा. खूप झाली. मला तुमच्यातली नागिणी बघायची आहे. नागिणीचे दात मला बघायचे आहेत. प्रत्यक्ष नका करू वहिनी. तुमच्यातला त्वेष, नागिण म्हणजे प्रत्यक्ष नागिण नाही दाखवायची. त्वेष पाहिजे मला. वहिनी उठा, माझा ऐका. वहिनी उठा. त्याला डोस द्या. वहिनी उठा. उठा. त्याला डोस द्या. पुढे जा. एक पाऊल पुढे टाका. एक पाऊल. ऐक ना माझी दारू बंद, दारू बंद. नमा, ऐक माझं. नमा काय? आजपासून दारू बंद. आजपासून तू दारूच्या बाटलीला स्पर्श तरी कर रे. नाही तुझा तंगडा तोडून हातात दिला तर नाव बदलेन मी. खांड्या ऍडिशन लिहिली आहे भाई, ऍडिशन लिहिली आहे. एवढं ठरलं. द्या, अरे यशा. तसं समजतोस मला. तू तुझ्यात आहे. थांब तू असं नाही कर. काय 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 कर, काय करते? हे कर तांबे. हा हे घे. चाले काय चल 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 चल. काय नक्की काय पण? चल काय रक्त देंगो ए, चल मेको. रक्त दे, रक्त दे. मेंको रक्त काढ, काढ. रक्त देंगो. काढा रक्त काढा. मी सांगतो रक्त. ए तुझ्या तर तू टाकल्या. मी आहे. नाही हे पाहिजे, हे पाहिजे. ह्याच त्वेषाने म्हणा. आणि असं नाही ऐकणार तो. लात घाला आणि म्हणा. अरे खांद्या, तुझ्या तर रक्त देंगो. शेंगदाण्या इथे बसलास. हा? परवा डॉक्टर कडे इंजेक्शन द्यायला नेलं तेव्हा घाबरून खिडकीतून जो पळून गेलास तो 2 दिवसांनी इथे दिसतोस.
वहिनी वहिनी ए, अगं, वहिनी वहिनी चेतू नाही ते पळून नाही अगं काय करताय अगं चेतू चेतू ऐक ऐक शांतपणे ऐक शांतपणे ऐक काय ऐकू पळून नाही गेले अगं तुला त्यांनी सांगितलं नाही ते तुझ्या नातेवाईकांसाठी गेले होते रक्तदान करायला बडोद्याला त्यांना मारू नको हा हा माणूस रक्त देणार हो ओ टोमॅटो सॉस बघितल्यावर रक्त रक्त म्हणून बेशुद्ध पडतो हा माणूस आणि हा देणार रक्त अगं चेतू मध्ये माझ्या भावाला काय म्हणाला चल तुला कॉफी पाजतो म्हणून त्याला रक्तदान शिबिरात घेऊन गेला हा माणूस त्याला रक्त द्यायला लावलं आणि कॉफी बिस्किट हावराटासारखं स्वतः खाल्लं हा देणार रक्त वहिनी वहिनी हा देणार रक्त नाही नाही पण वहिनी तसं नाहीये मला ह्याने सांगितलं की समीर तुमच्या नातेवाईकांना अवयवदान करणार आहे असं मग सांगितलं. भाऊजी काय या माणसावर विश्वास ठेवता हो तुम्ही काय तू अवयवदान करणार अवयवदान करणार हा वहिनी इथे मारा बघू. नाही नाही पण वहिनी त्यानं मला आत्ता हेही बोलला की रक्तदान करता यावं चेतूच्या नातेवाईकांना म्हणून मी दारू पण सोडली आहे. हा काय दारू सोडणार हो जाऊ दे ग ओ दारूनी याला सोडलंय म्हणजे दारू श्रीमंत झाली ना हा भिकारलाच राहिला याला परवडत नाही म्हणून यांनी दारू सोडली अगं किती मार नॉट लाईक दॅट. घरी चल चल उठ 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 घरी चल तुझं इंग्लिश ना काड्यापेटी घशात घालते आणि जाळून टाकते चल अगं चेतू घरी चल चेतू चेतू अगं इतकं मारू नये ग दारू सोडली म्हणे अवयव दान अवयव कोणाला तरी बायको बरोबर बसायचं ए, चल नीट. क्या बात है कहर परफॉर्मन्स. बघा हा सरस काय म्हणतात प्रसाद. मस्त चेतू तू म्हणजे जवळजवळ कैवल्याचं चांदण आणि आम्ही चकोर असल्यासारखी तुझी ती शेवटची एंट्रीची वाट बघत असतो आणि दणक्यात करतेस तू दरवेळेला तशी आजही गेलीस मजा आली वंडरफुल. ते तू मला एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की जनरली परफॉर्मन्सला सुरुवात मध्य शेवट असते आणि शेवटी तो परफॉर्मन्स कुठेतरी रेस्ट होतो पण तुझ्या येण्याने तो आणखीन वरती जातो आणि वरच्या लेवलवरती रेस्ट होतो तर ते बघायसाठी आम्ही नेहमी उत्सुक असतो आणि तू मारल्यानंतर त्याचे एक्सप्रेशन्स जे असतात ना सॅमी समुडी फार सुंदर फारच मजा आली. हो मस्त नमा मस्त नेहमीप्रमाणे मजा आली. नाही मंडळी एका ऑफिसमध्ये रंगणार आहे संशय कल्लोळाचा खेळ. चला त्यामुळे बघूया कशी रंगतीये मनोरंजनाची भेळ. तीच पाहायला मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. मॅडम हा फ्लोरिंगचं काम केलं काय नाही मला वाटलं आध्या फिट करताय काय. गप्प बसाव माने ही वंडेरकर बाई अजून आलेली नाहीये. हिला वेगळे नियम आपल्याला वेगळे नियम. जाऊ द्या सोडून द्या विषय कशाला तुम्ही लेता कथा करताय. साधी नाहीये ती. साधी नाही ती माहिती दे की पक्की सोदी आहे ती. नाहीतर काय जाऊ दे विषय सोडा. विशेष मला माहिती नाही. काय माहिती नाही काय झालं वासी भाई काय वासी भाई होय हाय हाय हाय. काय हिथं आता उगाच माहित नसलं तर हे नका करू ऍक्टिंग नका करू. काय रक्ता शपथ माहित नाही मला खरंच माहित नाही. खरंच माहित नाही तर हाय 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 का काय सांगताय नाहीतर काय आयला अवघड आहे का सांगायचं मॅडमना सांगायचं आज सांगितलं पाहिजे तुम्ही येणार सांगितलं पाहिजे नंतर मग मागे नाही वळायचं. नाही नाही तू पुढे चला मी मागणं येतोयच. नाही नाही सांगितलं पाहिजेच पाहिजे मी तर सांगणार आहे तुम्ही सांगा नाही तर नका सांगू अरे तुम्हाला माहिती आहे काय सांगायला हो तुम्ही माहिती काय सांगणार आहे ते बाळू बत्केच बाळू बत्के त्याचा तबल्याचा कार्यक्रम आहे ना त्याचं तिकीट विकायचंय. कोण बाळू बतके. माझा धीर तो तबला शिकतो 4 परीक्षा दिल्या आहेत पण त्यांच्या विद्यालयाचा कार्यक्रम असतो तर त्याची 10 तिकीटं विकायला दिली आहेत. मॅडमना मी म्हणणार आहे 4-5 तिकीटं तरी घ्या म्हणजे कसं होईल खपतील. मी काय म्हणते तुम्ही दोघं पण 2-2 तिकीटं घेता का.
तू जरा बाजूला थांबतेस का 5 मिनिटं कोणाला दिसू नकोस जा 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 10 20 30 करायचं 100 म्हणल्याशिवाय यायचं नाही जाऊ जाऊ रेडी रेडी कन्फर्म सांगणार ना होय, म्हणजे काय विषय नाही यार ही काय खपून हाय 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 गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग मॅम गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हॅलो हॅलो गुड मॉर्निंग म्हणलं हॅलो गुड मॉर्निंग बाहेर आपलं छान दिसताय थँक्यू सुट्टी मिळणार नाही मी आधीच सांगते नाही मॅडम असं आपलं कसं आहे म्हणलं ही आपलं नवीन ऑफिसात तुम्ही नवीन जॉईन झालाय आपलं कसं कसं वाटतंय वातावरण बितावरण ओके नाही म्हणजे बरे बरे ओके आहे बरं आहे ना? जरा एफिशियन्सी वाढली पाहिजे ऑफिसची पण बाकी इट्स गुड हा तेवढा Thank you. बाकी जा कामाला नाही जरा थोडस ही बोलायचं होतं जरा बोला खरंच बाईंना बोलायचं होतं मला नाही हा बोलायचं होतं पण मुद्द्याचं माने बोलणार आहेत तुम्ही सुरू करा की मी बोलतो की तुम्ही सुरू करा मी बोलतो बोला तुम्ही बोला बोलू का अरे ह्यांना माहित काय नसतं बोलायचंच लय असते मॅडम आपल्या त्या वडनेरकर बाई आहेत ना त्या घेतात का वेळ घेतात काम करायला काय मॅडम साधे आहेत काय घेतात म्हणजे तुम्ही पण काय डायरेक्ट बोला ना तुम्ही वडनेरकर बाई दारू पितात काय ओ काय बी एवढी आहे व्हॉट हो मॅडम वडनेरकर मॅडम हो ना मॅडम आल्यात का त्या नाही त्या बेवड्या बिवडी आहे बिवडी आहे बाई अट्टल बिवडी आहे एक मिनिट त्या काही असोत ऑफिसमध्ये त्याचा काय संबंध आहे हे त्यांचं सगळं पर्सनल मॅटर आहे आणि ऑफिस आवर्समध्ये जे काही त्या करतात त्याच्याशी माझा कन्सर्न आहे सो आपण हा विषय नको काढायला नाही नाही बरोबर आहे त्यांनी ते पर्सनल केलं असतं ना तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मॅडम पण त्या बोला ना माने हा मी मॅडम बाय हापिसात पिती काय बोलताय तुम्ही बाय हापिसात पिती नाही अहो तर सिनियर अकाउंटंट आहेत ते आपले एवढी वर्ष काम करतात त्या इथे दारू पितात हो ना मॅडम बाय पिती तर ते आपलं वाटतंय पाणी पिते ते पाणी नसते ते पित दारू पित असते ते हो काय बोलता हो रेडी मिक्स करूनच घेऊन येते ते नाही हो विश्वास बसत नाही यावर माझा हो ना मॅडम माझा पण विश्वास बसत नाही किती चांगल्यात वडनेरकर बाई नाही नाही मॅडम माने सर बरोबर बोलतायत मी ईशा मॅडमच्या बॅगमध्ये चपटी बघितली कधी आधीचे साहेब होते ना तेव्हा ईशा मॅडम आणि त्या साहेबांची इथं मीटिंग चालू होती तेव्हा मला ईशा मॅडम बोलले की माझ्या बॅगेतनं पेनड्राईव्ह घेऊन या मी पेनड्राईव्ह घ्यायला बॅगेच्या इथे गेलो बॅग ओपन केली तर चपटी बघितलं मॅडम बघितलं मला बी विश्वास बसत नव्हता ह्यांनी सांगितलं म्हणून पटलंय मला मॅडम खरं तर ना आम्ही आधीचे जे साहेब होते ना त्यांना आम्ही तक्रार करणार होतो मग काय ते पण बेवडे होते म्हणजे आम्ही तक्रार नाही करत आहोत पण ना आम्हाला त्यांची काळजी वाटते मॅडम पण असं काही त्रास वगैरे होतो का तुम्हाला म्हणजे तुम्ही सीसीटीव्ही मध्ये बघा ना मॅडम बघायचे काय तेव्हा अहो नुसतं जाऊन उभं राहा बायला पायऱ्या दिसतच नाही त्या 7 पायऱ्या इथे आपल्याकडे 14 पायऱ्या दिसते त्या बायला हिथं पाय टाकू का तिथं पाय का असं चाललं असतं बाईचं ती हेंड कळत असते त्या नुसत्या येता येता कसं हे हेंड काढतील घरून येतानाच 2 पेग मारून येतात त्या येतानाच दारू पिऊन येतात आणि इथेही पितात हो माझी मैत्रीण आहे ना आणि त्या सेम डब्यात असतात ती सांगते मला नाही पण हे काहीतरी करायला हवं या काहीतरी नक्की करायला हेड हवं. ऑफिसला कळलं तर काय होणार मग काय आज ब्रांच कसं हापीचा दारू पिती म्हणलं मला आपलं काय ऑफिस मध्ये दारू पिणं चांगलंच नाही नाही खरं नाही काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी त्या आल्या की बघू आपण तुम्ही जाऊन बसा बाहेर मॅडम त्यांना सांगू नका आम्ही सांगितले नाही मला त्यांची काळजी वाटते म्हणून सांगा तुम्हीच बोला बरं का मॅडम आमच्या ढकलू हो, नका असं आहे, मी बोललो असतो पण माझं कसं वेगळं पडतंय जरा काय माझं कसं भाषा जरा ही आहे ना जरा गुस्ती डायरेक्ट थोडी साताराची भाषा आहे ना त्यामुळे मी आपलं बोलत सुटतोय काय बोलतोय मलाच कळत नाही लोक सांगते ते अरे तू शिवाय दिले तेव्हा मला कळते शिवाय दिले मी माझं असं होते माझं कसं आहे माझा विश्वास आहे पण माझ्या जीवावर नाही त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम कळलं. तुम्ही जरा थोडंसं ही करा बरं का आणि तुम्ही दळू नका हो चला तुम्ही मॅडम कळलं तुम्ही जा तुम्ही ही करा बरं हो 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 जा. रातबाई तुम्ही सांगितलं का नाही मला मला पण आत्ताच कळलं आल्या मॅडम आल्या मॅडम लक्ष द्या हाय 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 काय ग बरी आहेस ना
जिन्यात पडले. जिना दिसला नाही. जिन्यात पडले. लागलं नाही ना? नाही, थोडस लागलं म्हणजे, पण ठीक आहे. हाय हाय. आहा. काय गुड मॉर्निंग वडनेरकर मॅडम. मॅडम, गुड मॉर्निंग. लेट झाला आज तुम्हाला. म्हटलं ना मी, काय पायऱ्या बांधल्या आहेत हो. ते जिने मधले मधले दिसतच नाहीत. म्हणजे असं अडखळायला होतं आणि कित्येकदा पडते मी. सीसीटीव्ही मध्ये बघा तुम्ही. जिने दिसत नाहीत तुम्हाला. बरं करा काम सुरू करा. लेट झाला ऑलरेडी ना. नाही नाही, माझं काम होत आलंय. हो. माने जरा या केबिन मध्ये या. खरंच मॅडम तुम्ही पण या जरा. हो हा, मला बोलावले. जा की मग. आला का काय? येस ना. डबा आणलायत ना? आणलाय ग. मॅडम बघितलं पायऱ्या दिसल्या नाहीत त्यांना. आणि त्यांनी ती बाटली तोंडाला लावली त्यांनी. पाणी पिऊन कुणाच्या बाटला. आणि ते बघितलं का? असं केलं ते बघितलं. हे काय हो? हे मला कळलं नाही. नाही ऍक्च्युली मला पण माहित नाही. म्हणजे दारूशी माझा काही संबंध नाही मॅडम. इतर जण पितात ना म्हणून मला माहिती आहे. असं केलं. रेडी मिक्सची बाटली आहे मॅडम. मॅडम रेडी मिक्स असणार पाणी. Ready mix, मॅडम तुम्ही बोला. तुम्ही बोललं माझं कसं आहे, हे बघा. माझं आहे भांडण, त्यामुळे मी बोलू शकत नाही. आमचं भांडण काय भांडण भांडण आहे माझं त्यांच्यावर. भांडण आहे मॅडम. दळू नका ना तुम्ही. थांबा हे जरा. बघा काय प्रॉब्लेम काय आहे समजून घ्या. मी इथे नवीन जॉईन झाली आहे. त्या सिनियर आहेत. हा, मी त्यांना असं बोलणं, तेही प्रूफ काय तिथे सीसीटीव्ही मध्ये दिसलं हे करतात, ह्याच्यावर एवढा मोठा आरोप करायचा हे बरोबर बरोबर दिसतं का? मला सांगा. ती पण आहे मग ते आपल्याला हे पाहिजे प्रूफ पाहिजे आपल्याला. प्रूफ. मॅडम माझ्याकडे आयडिया आहे. काय? पण वडनेरकर बाई आहेत ना, हा, त्यांच्या टेबलवर ना शेंगदाणे ठेवूया. शेंगदाणा. त्याने काय होणार आहे? त्यांच्या खाण्याच्या पद्धतीवर कळलं ना त्या बेवड्या आहेत की नाही ते. असं असतं? हा असं असतं? हा तुम्ही शेंगदाणे घेऊन का फिरताय? ते मला लागतात. मॅडम हे बेस्ट आहे. करायचं. काय का मॅडम, मी शेंगदाण्यात जाऊ द्या. शेंगदाण्यात मला असं पॉवरफुल वाटणं झालंय. पॉवरफुल पाहिजे काय काहीतरी. करा, तुम्ही जावा बाटली उघडून डायरेक्ट वासच घ्या. हा, दारूचा वास आला का नाही, डायरेक्ट हेड ऑफिसला बाटली घेऊन जायचं, सांगायचं बाई बिवडी आहे काढून टाका. मला ना अजूनही विश्वास बसत नाही. वडनेरकर मॅडम दारू पितात पण. तुम्ही जा बाहेर. तुम्ही बाहेर जा. मी जरा आले. मॅडम कुठे चाललाय? ऐको, बाथरूमला जाऊन येते. एवढ्या माणसाचं पहिलं लक्षण काय? पिचीन मुतायचं. बाय बाथरूमला गेली या मॅडम. कन्फर्म झालं इथं. कन्फर्म झालेलं आहे, एकदम कन्फर्म आहे. वाईट आहे हो हे. मला एवढं बर्डन येत आहे ना हे सगळं. शॉक. बाटली कुठे ती? मॅडम इथे. सीसीटीव्ही दिसेल हो. हे बरं दिसत नाही. त्यांची एम्प्लॉयची प्रायव्हेट प्रॉपर्टी मी असं इन्व्हेड करणार ते बरोबर नाही वाटत. मॅडम एक काम करू का, माझा शर्ट काढून टाकू का सीसीटीव्ही? आणि जाताना बनियन मध्ये दिसाल, ठेवतील तुम्हाला नोकरीवर. अरे हो लागा, मी लय साधा बोळा माणूस आहे, मला कळतच नाही लागा. तुम्ही जा सगळे कामाला लागा. असं हे कॅज्युअल दाखवा सगळं. साधं वागा. सगळे साधं वागा. यांचं साधा लयच वेगळा आहे लागा. मॅडम हा, काय आलं? काय मस्त बाटली आहे ही. थँक्यू. एवढं काय स्टीलची आहे. कुठनं घेतली? ऑनलाईन घेतली. तुम्हाला आवडली का? मागवते. एवढं काही टेन्शन नाही. द्या. अहो दुसरी देते, माझीच कुठे घेतात? तसं काही नाही. आई मॅडम तुम्ही. पाणी आहे का? पाणी. घरनंच आणलं पाणी? हो म्हणजे इथे असतं ना ऑफिसमध्ये. मग ऑफिसमध्ये तर काय फिल्टर वगैरे सगळंच आहे ना. ऑफिसचं पाणी आहे का काय? पाणी आहे पाणी म्हणजे पाणी ऑफिसचं साधं सुद्धा असते. राहिले कसं काय? नाही प्रश्नच नाही. चांगलंच आहे इकडचं पाणी मॅडम. तो प्रॉब्लेमच नाहीये. मला ते साधं पाणी नुसतं चालत नाही ना. वेगळं असतं माझं. ते मला बनवून आणावं लागतं घरून. पण काही टेन्शन नाही. माझा काही कोणाला त्रास नाही, काही नाही तर काय. हो हो अर्थात.
शेंगदाणे कोण हे मी बने मी आपलं माझं समजून खायला घेतले सॉरी इथे का ठेवले नाही, खा मॅडम, असं काय? अहो खा मॅडम. नाही मी आता ते उघडलेत मी खाल्ले तर मी ठेवून घेते तू माझ्याकडचं घे हे घे शेजवान चकली असं कसं मी तुझं खाल्लं काय तू उद्या सांगशील जाऊन बापरे वडनरकर मॅडम खाता बिटा माझं चकडा काहीतरी इकडे बने इकडे हाय. हे काय फक्त शेंगदाणे नाही खायचे असं खरी मजा ना शेंगदाण्याची अशी आहे आले का कधी तुम्ही वडनेरकर बाई हे सगळं नाही नाही मी काय बोलूच देणार नाही आज खाऊन बघा आधी तुम्ही हे बघा आता मज्जा येईल बघा खाऊन बघा मॅडम घ्या हो तुम्ही कधी खाल्लं नसेल मीठ लिंबू घालून खाऊन बघा वडनेरकर मॅडम हे सगळं काय चाललंय ऑफिस मध्ये खायला लागतं ना मला मध्ये मध्ये म्हणून मी आपलं त्याचं मी चुकून खाल्लं म्हणून मी आपलं माझं त्याला देते बाकी काय टेन्शन नाही हे बघा बापरे. सॉरी नाही प्लीज घ्या मॅडम मला एकटीला खायला बरं नाही वाटत असं केबिन केबिन घे ना खरंच मला सवयच नाही घरात तुझं काय- तू तरी घे ग चालेल मला आता काय करायचं आता? बघितलं चकना आयटम बघितलं हो, बापरे हे आटल बेवड्याच आहे सगळे पपर हे काय मग? नॉर्मली शेंगदाणा कोणी सगळी खाते ती लिंबू पिळून हिच्या बापाने शेंगदाणा चकना म्हणून खाते ती चकना तुम्हाला माहित नाही मला माहिती आहे मला खरंच माहित नाही चकनाच आहे हो कन्फर्म चकना आहे बाय बिवडी आहे नाही मला 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 काय होतंय मला प्रेशर येतंय त्यांना कन्फ्रंट करायचं हा काही पुरावा नाही आणि असं डायरेक्ट जाऊन कसं बोलायचं की तुम्ही बेवड्या आहात ना काहीतरी काय करायचं काहीतरी आयडिया काढली पाहिजे हो प्रूफ पाहिजे आपल्याकडे माने वडनेरकर बाई बाळा तुम्हाला तिकीट देऊ का कसलं बाळू बच्चेच्या तबलाच्या कार्यक्रमाचं लाडू हो तबला वाजवतो 4 परीक्षा दिल्यात त्यांच्या विद्यापीठाचा कार्यक्रम आहे ना तर तुम्ही पण काय झालं आमच्या इकडे बाळू गाडी धुतो गाडी धुताना तबला वाजवतो धीर आहे माझा आमची गाडी धुणारा धीर आहे तुमचा नाही मॅडम तबला वाजवणारा वाळू बच्चे ना तो माझा धीर आहे त्याच्या तबल्याचा कार्यक्रम आहे त्याला तुम्ही या 2000चं तिकीट आहे तुम्हाला म्हणून मी 1500ला देईन अगं मला ते मज्जा नाही येत बघायला कार्यक्रम हो, मज्जा वाटते तुम्ही घरी बसायचं. 2 तिकीट तरी घ्या नाही गं, नको मला हिच्या बाळा. बाळूचा डग्गाच फोडला पाहिजे आल्यापासून काहीतरी लावलंय तिच्या आईला तांबडा डग्गा तांबडा त्याच्या बापाने अहो आयडिया सुचवा हो मॅडम एक आयडिया आहे माने सांगा ना तुमची आयडिया मी कशी सांगणार आहे मॅडम काय गाणं लावून डान्स करायचं का त्याने काय होणार आहे दारू प्यायला माणूस बेभान होऊन नाचतो अहो सगळेच बेबन होऊन नाचतात नाही बरोबर आहे माणसं दारू पिली की नाही गाणं बंद जरी झालंय तरी त्याला कळत नाही ती नाचतच असते मॅडम तुम्ही काय करा गाणं लावा सगळ्याच ती नाचायला लावा मग आम्हाला थांबवा बाई नाचती की नाही बघायची बाई नाचली तर कन्फर्म बिवडी आहे नाचतील त्या तुम्ही बघा ना तुम्ही बघा हा चालेल हा चालेल आणि सीसीटीव्ही मध्ये सगळं कॅप्चर होईल आणि ते आपण हेड ऑफिसला पाठवूया सीसीटीव्हीत नको आपण शूट करू ना फोनवर शूट करायचं ओके shoot करू. ओके डन बरे तुम्ही शूट करा हा मी करते तुम्ही बाहेर जा हॅलो गाणे घेते. हाय सो आताच हेड ऑफिस कडनं मला मेल आलेला आहे काय आहे खूप स्ट्रेस मध्ये आपण सगळे काम करतोय आता तर एक फन ऍक्टिव्हिटी आपल्याला सांगितलेली आहे करायला अरे वा एव्हरी ट्यूजडे आपल्याला फन ट्यूजडे करायचा आहे सो आपण गाणं लावून नाचणार आहोत सगळे येस गाणं लावून नाचायचंय? हो आणि मात्र त्याचा व्हिडिओ हेड ऑफिसला पाठवायचा आहे सो तुम्हाला ऍक्च्युली नाचायला लागेल कधी करायचं म्हणजे आपण आता कधी करायचं आत्ता करायचं हे बापरे मला खूप आवडतं मॅडम नाचायला आणि काय फक्त आधी सांगितलं असतं जरा छान कपडे घालून असते व्हिडिओ वगैरे पाठवायचा म्हटलं है ना चला बरे गाणं लावा नाचूया? एक मिनिट सगळ्यांनी नाचायचं बापरे लावतो गाणं लावतो कंपल्सरी आहे हाय 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 काय गं? अगं बाई
ऍक्टिव्हिटी व्हिडिओ पाठवायचा आहे. वडनेरकर मॅडम काय झालं? हे चुकीचं आहे. नाही तुम्ही Please, हे- म्हटलात म्हणून केलं मी. प्लीज ही नाटकं बंद करा. थांबलीस का खरात? ही नाटकं बंद करा वडनेरकर मॅडम. मला कळलंय तुम्ही ऑफिसमध्ये दारू पिता. काय? प्लीज प्लीज दिस इज नॉट डन. तुम्ही सिनियर अकाउंटंट आहात. माझी नवीन बदली झाली इथे. हे बघा मी तुमच्या पोस्टचा मान राखते म्हणून मी नॉर्मल तरी बोलते, नाही तर मी सरळ रस्टिकेट मी सरळ काढून टाकलं असतं, सस्पेंड केलं असतं मी एका एम्प्लॉईला. कळलं ना? हे काय हे तुम्ही हे रेडी मिक्स घेऊन येता इथे, चकण्याचे सगळे आयटम्स घेऊन येता. हा बेभान नाचत राहता तुम्ही. गाणं थांबलं तरी तुम्ही नाचता. तुम्हाला एवढंही भाग नाही, इतके तुम्ही नशेत बुडलेले आहात वडनेरकर मॅडम. पायऱ्या दिसत नाहीत तुम्हाला. अहो काय चाललंय सगळं? वास येतो तुमच्याकडनं, दारूचा वास येतो. दिस इज नॉट डन वडनेरकर मॅम. हे दारू पिणं बंद करा. काय बोलताय मॅडम तुम्ही? आणि गप्पा बसा तुम्ही. काय मॅडम दारू काय काय बोलतायत खरं ते? मी दारूला कधी हात पण नाही लावलाय. प्लीज त्याला रेडी मिक्स म्हणताय तुम्ही? माझा पोटाचा प्रॉब्लेम आहे ना, त्याचा काढा आहे. त्याच्यामध्ये कारलं, जिरं, ओवा, ज्येष्ठमध, आलं या सगळ्याचा अर्क असतो. ते कडू लागतं. बघा प्लीज आता काही खाते मध्ये मध्ये चव बदलायला फक्त तुम्ही पिऊन बघा. प्या प्या. डेंजर आहे. चव गेली तोंडाची चव गेली. काय किती कडू आहे. दारू आहे? दारू आहे का ती? मॅडम तुम्ही 15 दिवस आधी आलाय त्या ऑफिस मध्ये. मी 20 वर्ष काम करते. ठीक आहे गव्हर्नर. कसं ठीक आहे खरा? असं काय हे काही बोलतील असं मी ऐकून घेऊ? ठीक आहे वडनेरकर. अगं त्यांच्याकडून चूक झाली असेल. ठीक आहे. काय बोलायचं? नाही नाही काय काय झालंय वडनेरकर मॅडम, जरा गैरसमज झाला आमचा. काय आहे तुमचा वास येतो ना जरा, त्यामुळे काही एम्प्लॉईजना असं वाटलं. रिअली सॉरी सॉरी सॉरी. ए चला चला कामाला लागा सगळे. चला गो बॅक. मॅडम एक मिनिट. हा विषय असा नाही. हा विषय मी असा नाही संपवू शकत. तुम्हाला इथे येऊन ना फक्त 15 दिवस झाले, त्यामुळे हे सगळं तुमच्या डोक्यातून आलेलं नक्कीच नाहीये. जाऊ दे ना. ती कोणीतरी काडी लावलेली आहे आणि मला खात्री आहे खरात हे करूच शकत नाही. एकच मैत्रीण आहे माझी, ती केवढी निरागस आहे. ती कधीच इकडचं तिकडे करत नाही, त्यामुळे खरातशी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ही कधीच इकडचं तिकडे करणार नाही. तिने ठरवलं तरी हिला जमणार नाही. अरे मौरला कोण? माने आणि बने. बने स्वतः बेवडा आहे, तो काय बोलणार? अहो मॅडम माझ्यावर काय तुमच्या बॅगेत चपटी असते मी बघितले. मला का एवढं बोलताय तुम्ही? बने तुला काहीच वाटत नाही? काय बोलतोयस तू? काय चपटी? तुमच्या बॅगेत असते चपटी मी बघितले. मला शोधून दे. शोधून दे मला. माझ्या बॅगेत कुठे चपटी आहे? शोध. चपटी सापडली ना तर मी हरले. हा चपटी कुठे दिसते तुला? ही काय? हे काय? पी हा? पी पी ते पी. नाही मंगळवारची नाही घेत, बुधवार असते. तेल आहे ते. मी तेल पिता? गुडघ्याला लावायचं तेल आहे. माझ्या सासूबाईंसाठी घेते मी. ऑफिसच्या खाली बस स्टॉप आहे ना, त्याच्या मागे ते आयुर्वेदिक दुकान आहे. मला तुम्ही तुला माहिती बोलले होते ना मी मला तिकडलं तेल. हे कस काय बोलताय ते? नाही 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 नाही. हे दिस इज ऑल अ बिग मिस्टेक वगैरे बोलताय तुम्ही. हे किती वेळ? मी 20 वर्ष काम करते इकडे. मिस्टेक आहे. आय एम सो सो सो. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय पण? सॉरी, कारण की माझी चूक झाली. मी तुमच्यावरती हा आरोप केला. आय एम एक्स्ट्रीम. हा माणूस जोपर्यंत इथे आहे ना, काय तोपर्यंत मी इथे थांबणार नाही. याला आत्ता एक मिनिट. तुला नाही बाहेर जायचंय ना? काय प्रॉब्लेम काय आहे माझ्याशी तुझा? प्रॉब्लेम काय आहे तुझा? Relax. नाही एक मिनिट. याला जायचं नसेल ना, मी रेजिग्नेशन देते. नाही, 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 आणि नाही, मी नाही. माझ्यावर असे आरोप लावले. ही नाही. कंप्लेंट पण करते हेड ऑफिसला तुमच्याबद्दल पण. नाही 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 कसं नको बोलू? नाही. काय करणार असं मला माहिती आहे. एक्स्ट्रीमली सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी. हे बघा खरंच खरंच म्हणजे आई रक्ताची शपथ घेते मी आता. हे ना हे परत कधीच होणार नाही. यांना काढा. नाही, कधी नाही. यांना काढा. आपण एक काम काय करू. केलं? एक मिनिट मला समोर नको हा माणूस. ऐक, तुम्ही सुट्टी घेता? तुम्ही सुट्टी घ्या ना. तुम्ही आज सुट्टी घ्या. हा काही टेन्शन घेऊ नका. इथलं सगळं मी आहे ना.
मी तुमची सगळी कामं आम्ही बघून घेऊ हा. आज नाही 4 दिवस तुम्ही सुट्टी घ्या, मस्त कुठेतरी छान मानेला फिरायला. सांगा माझी सगळी कामं करायला मग माने सगळी कामं तुम्ही करा. बघूया जमताय का माझं काहीच नव्हतं. 6 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये माने सगळी कामं करतील. बाने आपली गाडी काढा, त्यांना सोडून या. वडनेरकर मॅडम, मॅडम आज तुम्हाला सुट्टी दिली मी तर म्हणते उद्या पण सुट्टी घ्या, कार्यक्रमाला जा, खूप मज्जा येईल तुम्हाला. हिचं पण काहीतरी करा. माझं काय करणार मॅडम? चला चला कामाला बसा. वेंगुर्लेकर मॅडम सगळं व्यवस्थित हा, त्यांचा चकणा नाही. त्या माणसाला बाहेर काढा. माझं नाही. जागेवर बसा. तिकीटं संपवा. जागेवर बसा मॅडम, पटकन. तरी तिकीट घ्या. पुन्हा एकदा खूप सॉरी, प्लीज कंप्लेंट करू नका हा. वडनेरकर मॅम घरी पोहोचून मेसेज करा हा मला काय करणार? आठवणीने. मॅडम तरी मला वाटलं होतं शट अप, जस्ट शट अप. नॉनसेन्स, मूर्ख आहात दोघे. रसिका मी म्हंटल होतं ना वडनेरकर असं नाही करणार. अगं निरागस बाय आहेस का बाहुरा आहेस बेने की फिरलीस वय ग. क्या बात है! वनिताच्या लावालावांमुळे जोरदार रंगला हा परफॉर्मन्स आणि आग लागली. कडक परफॉर्मन्स. हास्यरसिक प्रसाद दा. चांगला होता विषय आणि असे संशय बरेचदा निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मी कधीच विराजला सांगितलं की इथे आता चणे शेंगदाणे फरसाण वगैरे ठेवत जाऊ नको, पण तरी तो ठेवतो कारण ते सईला खूप आवडतं म्हणून. पण जेव्हा इकडे विषय निघाला शेंगदाणे खाण्यावरून खरंच पिते की नाही, तेव्हा मी ऍक्च्युली तुमच्याकडे बघतोय तुम्ही कसे खाता. एक उत्तम सांघिक सादरीकरण होतं. तेवढ्यातल्या तेवढ्यात सगळ्यांनी कॅरेक्टर्स खूप छान पकडली होती, त्यामुळे त्याची जास्त मजा आली. नाईस. सई एकदम झिंगाट परफॉर्मन्स होता. ईशा तुझी एंट्री खतरनाक होती. म्हणजे ऑडियन्सला सतत कोण खरं आहे कोण खोटं आहे ह्या चक्रव्यूहात आम्ही शेवटपर्यंत होतो आणि त्याची खूप मजा आली. सावत्या शेवटी शेवटी तुझ्यावरती आल्यावर तुझा जो आवाज झाला होता त्याची एक वेगळी मजा होती. आणि बाळू बदके या नावासाठी स्पेशल मेन्शन, म्हणजे फारच कॅची नाव होतं. एकूणच व्हेरी इंटरेस्टिंग परफॉर्मन्स. नाईस. वा वा सई, कॅची नाव होतं. येस. आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन.